रामराम मित्रांनो, नमस्कार. शेतकऱ्यांची शेती शाळा, प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे तेरा सुख तो तेरे अंदर है, बाह्य चीजों में व्यर्थ प्रयास, जग का सुख तो क्षणभंगुर है, छूटे है उसके पुरुषार्थ, छूटे है उसके पुरुषार्थ. तेरा सुख तेरे अंदर है, बाह्य बाहेर नाहीये आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसरा कोणी नाही. तुला आयुष्यात काय पाहिजे हे अगोदर क्लिअर करा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे हे अगोदर क्लिअर करा. कारण मित्रांनो, जैसा होगा इनपुट वैसा होगा आउटपुट. तेरा सुख तो तेरे अंदर है, बाह्य चीजों में व्यर्थ प्रयास, जगता सुख तो क्षणभंगुर है, छूटे है उसके पुरुषार्थ. जर समजा तुम्हाला क्रॉप तुमच्या शेतामध्ये जर चांगलं आणि भरघोस दर्जेदार उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये चांगलं दर्जेदार आणि विषमुक्तच टाकावं लागेल. कारण मित्रांनो, जसं विष आपल्यासाठी वाईट आहे ना, तसं विष आपल्या जमिनीसाठी पण वाईट आहे. आपण जगामध्ये आज जे पाहतो आहे ना, एवढे अत्याचार, एवढ्या घडामोडी आणि एवढं दुर्घटना जे घडत आहेत ना, तेवढ्याच दुर्घटना आपल्या जमिनीमध्ये घडतात. तेवढ्याच दुर्घटना आपल्या जमिनीमध्ये घडतात. म्हणजे सॉइल म्हणजे काय? सो ऑफ इम्प्लिमेंट लाईफ. हजारो लाखो करोडो जीवो की माँ म्हणजे सॉइल. ह्या सॉइलकडे थोडंसं लक्ष द्या. ह्या सॉइलकडे थोडंसं लक्ष द्या. कारण ही आपली आई आहे. आईने किती सहन करायचं हो. आई जहर खाते, आई जहर पिते आणि तुम्हाला अमृत खायला देते. विचार केला कधी? आई जहर खाते आणि तुम्हाला अमृतासारखं फळ तुम्हाला खायला देते, अमृतासारखा भाजीपाला तुम्हाला खायला देते, अमृतासारखं फळ तुम्हाला खायला देते. म्हणजे विचार करा, आपण आपल्या आईला काय देतो आहेत. आपल्या आईकडे कधी तुम्ही लक्षपूर्वक बघितलं का? मित्रांनो, आपल्या आईसोबत लिंक व्हायचं असेल ना, मी जेमिनीच्या सोबत लिंक होण्यासाठी बोलतोय. आपल्या आईसोबत जर लिंक व्हायचं असेल ना, तर मित्रांनो दोनच वेळ आहेत, सकाळ आणि संध्याकाळ. सकाळी म्हणजे रात्र संपली, दिवस निघाला नाहीये, त्याला प्रातःकाळ म्हणतात. आणि सायंकाळ, दिवस संपलाय पण रात्र आली नाही, अजून अंधार पडलेला नाहीये, अशी वेळ. सूर्य मावळलाय पण अंधार पडलेला नाहीये, अशी वेळ प्रातःकाळ. आणि सकाळ म्हणजेच रात्र संपली आहे पण सूर्य अजून उगवला नाहीये, अशी वेळ प्रातःकाळ. ह्या दोन वेळेस तुम्ही शेतामध्ये जा, आपल्या पायातले पादत्राणे काढा, आईला नमस्कार करा. हे माते, आजपर्यंत मी तुमच्यावर खूप अत्याचार केलेत, मला क्षमा करा, मला क्षमा करा, मी अज्ञान आहे, मला क्षमा करा, अशी आईला विनंती करा. आणि कराग्रे वसते लक्ष्मी करमुळे श्री सरस्वती करमुळे श्री गोविंदम प्रभाते करदर्शनम समुद्रे वसते देवी पर्वतस्थान मंडळी विष्णुपत्नी नमस्तुद्यम पाद स्पर्श क्षमस्वमे वसुदेवम सुतम देवम कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्यातरुण त्वमेव सर्व मम देव देव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अशी आईला विनंती करा. आई, मी आजपर्यंत तुला जाणून घेतलं नाही. आई, तुला काय वेदना आहेत? आई, तुम्ही मला माझ्यासोबत आज बोलताल का? आई, तुम्हाला मी आजपर्यंत खूप वेदना दिल्या, मला माफ करा. कारण मित्रांनो, हे जग जे तुम्हाला दिसतं ना, हे जग फक्त 4% आहे. दिसणारं जग फक्त 4% आहे. दिसणारं जग फक्त 4% आहे. लक्षपूर्वक आहे का? मी दोनदा तीनदा शब्दाचा उच्चारण करतोय का? कारण तुमच्या कानामध्ये हे भिनलं गेलं पाहिजे. आपल्याला जे दिसतंय ना, हे जग फक्त 4% आहे. जे आपल्याला दिसत नाहीये, जे अदृश्य आहे, ते जग 96% आहे. ते जग 96% आहे. म्हणजेच आपल्या 1 ग्रॅम मातीमध्ये जेवढी जनसंख्या आहे ना, तेवढी जनसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण नाहीये. हा 1 ग्रॅम मातीमध्ये जेवढी जनसंख्या आहे ना, तेवढी जनसंख्या एका राज्यामध्ये नाहीये. एवढं ही गोष्ट लक्षात घ्या. कारण सॉइल सो ऑफ इम्प्लिमेंट लाईफ, हजारो लाखो करोडो जीवो की माँ म्हणजे माझी आई आहे. आणि शेती म्हणजे काय? शेती म्हणजे काय?
जंतूनाम जीवनम कृषी. जंतूचं जीवनच कृषी आहे. जंतूचं जीवनच कृषी आहे असं पारस ऋषीनं आपल्याला सांगितलं आहे. परशुरामांनी आपल्याला सांगितलं आहे. जंतूनाम जीवनम कृषी. जंतूचं जीवनच कृषी आहे. आणि आपल्या मातीमध्ये कोट्यावधी बॅक्टेरिया आहेत आणि त्या कोट्यावधी बॅक्टेरियाच्या माध्यमातूनच ती जमीन जिवंत आहे. आणि ती जिवंत जमिनीमध्येच आपल्या धानाचं नवनिर्माण होतं. तिथं बीजांकुर प्रफुल्लित होतो आणि ते पीक बहारदार येऊन तुम्हाला फळ देऊन जातं. कशामुळं? तुमच्या खतामुळं नाही, तुमच्या औषधामुळं नाही, त्या जीवाणूच्या ताकदीमुळं, त्या बॅक्टेरियाच्या ताकदीमुळं. त्या जीवाणूला समजलं इथं ज्वारीचा दाणा टाकलेला आहे, त्या जीवाणूला समजलं इथं गव्हाचा दाणा टाकलेला आहे, त्या जीवाणूला समजलं इथं हरभऱ्याचा दाणा टाकलेला आहे, त्या जीवाणूला समजलं इथं पालक भाजी टाकलेली आहे. त्या पालकीमध्ये विटॅमिन्स कसं भरायचं, त्या पालक भाजीला काय पाहिजे, ती पालकाचं बीज त्या जीवाणूला बोलतं, बाबा रे मला वर यायचंय, मला उगवायचंय, मला आयबर्ड व्हायचंय, मला हे जग पाहायचंय, प्लीज मला मदत करा. असं ज्यावेळेस ते पालकाचं बीज बोलतं, हरभऱ्याचं बीज बोलतं, गव्हाचं बोलतं, ज्वारीचं बोलतं, त्यावेळेस ते बॅक्टेरिया त्याला मदत करण्यासाठी तिथं येतात आणि ते बीज उगवतं. आपला विश्वास आहे फर्टिलायझरवर, आपला विश्वास आहे फवारणीवर. का? कारण आपला विश्वास आहे जादूवर. जादू जादू दिसते ना, जादू दिसते ना, जादू दिसते ना. अरे वा, काल फवारलं मी, आज किती मस्त रिझल्ट आहे हे दिसतं. पण मित्रांनो, खरी जादू कुठं आहे माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही बीज टाकलं मातीमध्ये आणि ते बीजाचा बीजांकुर वर येतो, ती खरी जादू आहे. ज्या दिवशी मित्रांनो तुमच्या पिकाला कळी येते ना आणि ते फूल उमलतं, ती खरी जादू आहे. ज्या दिवशी मित्रांनो त्या फुलाचं फळ होतं ना, ती खरी जादू आहे. अहो, लॅब एवढं विज्ञान पुढे गेलं, पण लॅबमध्ये एक ज्वारीचा दाणा तयार करता आला का? नाही करता आला. लॅबमध्ये एखादा हरभऱ्याचा दाणा तयार करता आला का? नाही करता आला. कारण खरी लॅब आणि खरी युनिव्हर्सिटी जर कोणती असेल तर ती आपली ॲग्रिकल्चर आई आहे, ती आपली शेती आहे, ती आपली सगळ्यात मोठं विश्व आहे. म्हणून शेती ही सर्वसामान्य समजू नका मित्रांनो, शेती ही सर्वसामान्य समजू नका. शेती एक एकर असेल तर तुमची एक फॅक्टरी आहे. त्याला बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही तर बघा, पण त्याला अगोदर समजून घ्या, त्याला अगोदर समजून घ्या. मी हमेशा सांगत असतो, शेती ही करण्याची गोष्टच नाहीये, शेती ही करण्याची गोष्टच नाहीये, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे. तर मित्रांनो, असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील ना, आणि ऊर्जा विज्ञान काय आहे, ऊर्जा म्हणजे काय आहे, नवदुर्गा म्हणजे काय आहे, हे विश्व म्हणजे काय आहे, भगवान आपण म्हणतो. भगवान म्हणजे काय? भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, अ म्हणजे अग्नी, न म्हणजे नीर, म्हणजेच भगवान. आले लक्षात? भगवानची व्याख्या भ ग व अ न ही सारी सृष्टी. म्हणूनच पंचमहाभूत म्हणजे भूमी, गगन, वायू, अग्नी आणि नीर हे 5 तत्व, आणि मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 तत्व म्हणजे स्वतःचा DNA. हे 3 तत्व आणि हे 5 तत्व, पराऊर्जा आणि अपराऊर्जा, यापासून बनला आपला हा मानवदेह, यापासून बनला आपला हा वृक्ष, यापासून बनला आपला भाजीपाला, यापासून बनला आपला अन्नधान्य, यापासून बनली ही सृष्टी. कारण इथं जो दिसतंय ना मित्रांनो, ते कधी ना कधीतरी याच्यामध्ये विलीन होणार आहे, ह्या पंचमहाभूतामध्ये विलीन होणार आहे. या पराऊर्जा आणि अपराऊर्जाच फक्त स्थित आहेत. इथं जे काही दिसत आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त एनर्जी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. एनर्जीचं एक स्वरूप आहे. हवा तुम्हाला दिसते का? नाही, पण हवेमध्ये खूप ताकद आहे. अग्नी तुम्हाला दिसते का? नाही, पण अग्नीमध्ये खूप ताकद आहे. ही एनर्जी एज्युकेस्टिक स्कॉट्स म्हणजे एनर्जी, आणि एनर्जीची स्पीड काय आहे? 3 लाख किलोमीटर पर सेकंद त्याची एनर्जी आहे. 3 लाख किलोमीटर पर सेकंद त्याची एनर्जी आहे. एवढ्या स्पीडनं जर तुम्ही एखादा पदार्थ जर रनिंग केला ना, तर ते एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो, तो एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो. ऊर्जा विज्ञान समजून घ्या, शेती समजून घ्या. शेती ही करण्याची गोष्टच नाहीये, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे. ही गोष्ट इथं हमेशा
जपून ठेवा, इथं पण हमेशा जपून ठेवा. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. राम राम. कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. राम राम.